काढलं यशया 56 आणि त्याचं 7th वचन या ठिकाणी आपण रीड करू. 7 वचन. त्यांनाही मी आपल्या पवित्र पर्वतास आणीन आणि आपल्या प्रार्थनेच्या घरात त्यांना हर्षित करीन. त्यांची होमार्पणे व त्यांचे यज्ञ माझ्या वेदीवर मला मान्य होतील, कारण माझे घर सर्व लोकांसाठी प्रार्थनेचे घर असे म्हटले जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या वीकला हे वचन आपण वाचलं होतं आणि प्रभूने वचन या ठिकाणी दिलं होतं का माझ्या प्रार्थनेच्या घरात मी तुम्हाला हर्षित करणार. येस, मी काय करणार? हर्षित करणार. मग तुम्ही आराधना करो, प्रार्थना करो, देवाचं वचन वाचो, जेही माध्यम आहे या प्रत्येक माध्यमातून प्रभू तुमची भेट घेईल आणि प्रभू तुमचा आनंद पूर्ण करणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचं वचन आहे? देवाचं वचन आहे. रीड कर परत. 7 वचन. त्यांनाही मी आपल्या पवित्र पर्वतास आणीन आणि आपल्या प्रार्थनेच्या घरात त्यांना हर्षित करीन. मी आपल्या प्रार्थनेच्या घरात त्यांना काय करील? हर्षित करीन. म्हणजे देव जर आम्हाला आमंत्रित करतो की तुम्ही माझ्या सहभागीतेत या, माझ्या फेलोशिप मध्ये या, मी तुमचा आनंद काय करणार? पूर्ण करणार. तर आपण मागच्या वेळेस पाहिलं, काही संदर्भ घेतले का बायबल सांगतं हन्ना देवाच्या प्रेझेन्स मध्ये गेली, देवाच्या मंदिरात गेली, देवाने तिचा आनंद पूर्ण केला. झकारियाने धूप जाळलं देवाच्या मंदिरात, प्रभू त्याचा आनंद पूर्ण केला. जो ही प्रभूच्या सहवासात गेला त्याचा आनंद परमेश्वराने कसा केला? पूर्ण केला. पण जर आपण देवाच्या सहवासात आहोत, आपण चर्चला येतोय, प्रार्थनाही करतो, बायबलही वाचतो आणि उपासही करतो, आणि जर तरी आमचा आनंद पूर्ण होत नाही, तर देवाची इच्छा आहे का आपण विचार केला पाहिजे. किती लोकांना समजलं? मागचं वीकचं वचन होतं का देवा म्हणतो का माझ्या प्रार्थनेच्या घरात मी तुम्हाला हर्षित करणार. काय करणार? हर्षित करणार. म्हणजे तुमचा आनंद, ज्या काही प्रार्थना विनंत्या तुम्ही देवाकडे करतायत, परमेश्वर तुमची प्रार्थना काय करणार? ऐकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर मी प्रार्थनेला येतोय, जर मी चर्चला येतोय, जर मी उपास करतोय, जर मी आराधना करतोय, जर माझं अर्पण देतोय, जर तरीही माझा आनंद पूर्ण होत नाही, तर देवाची इच्छा आहे का आज आपण काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. देवाचं वचन आहे मी हर्षित करणार, पण एखाद्याचा आनंद काय होत नाहीये? पूर्ण होत नाहीये. का? परमेश्वराने त्याचं वचन देऊन पण परमेश्वर त्याचं अभिवचन माझ्या लाईफ मध्ये पूर्ण करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जागा अयोग्य आहे का? नाही. वचन अयोग्य आहे का? नाही. वचन देणारा विश्वासू आहे. एकाला देईल, दुसऱ्याला देईल, एकाचं पूर्ण करेल, दुसऱ्याचं पूर्ण करणार नाही, असं होणार नाही. देवाचा न्याय समान आहे. प्रेज द लॉर्ड. पण एकाची प्रार्थना ऐकली जाती आणि एखाद्याची प्रार्थना काय होते? थांबते. तर मग विचार केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या निवडलेल्या जागेत आपण आहोत, देवाच्या सानिध्यामध्ये आपण आहोत, देवाने सांगलेल्या मार्गात आपण आहोत का तो म्हणतो प्रार्थना कर, देवाचं वचन वाच, उपास धर, हे सर्व तर आपण करतोय, पण मग सानिध्यात असून पण माझ्या प्रार्थनेला उत्तर का नाही? प्रेज द लॉर्ड. माझा जीव हर्षित का नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक असा अनुभव करतायत का आपण कुठं आहोत? देवाच्या सानिध्यात आहोत. मग उत्तर आलं पाहिजे का नाही? आमचा आनंद पूर्ण झाला पाहिजे का नाही? मग अजूनही तिथं प्रश्नचिन्ह का? अजूनही आमचा आनंद लांबवलाय का? तर आज परमेश्वर त्याचा उलगडा आम्हाला प्रगट करणार. प्रेज द लॉर्ड. आता प्रभूला आम्हाला शिकवायचंय का जर आम्ही चर्चला येतोय तर आमच्या येण्याचा उद्देश काय? आम्ही फक्त खेटा घालायच्या का? नाही. आम्ही दर्शनाला यायचंय का? नाही. मग चर्चला आम्ही कशासाठी येतो? देवाने आमच्या जीवनात कार्य करावं. कमान बोला. तुमचा चर्च येण्याचा उद्देश काय? हे उत्तर दिलं का देवाने आमच्या जीवनात काय करावं? कार्य करावं. आता नवीन लोकांनी बोललं ते ठीक आहे, देवाने आमच्या जीवनात काय करावं? कार्य करावं म्हणून आम्ही चर्चला येतो. पण ज्यावेळेस आम्ही आध्यात्मिकरित्या प्राऊड होतो तर आम्हाला कळतं का मी चर्चला फक्त यासाठी येत नाही का देवाने माझ्या लाईफ मध्ये कार्य करावं. आम्ही चर्चला यासाठी येतो का देवाचे जे आध्यात्मिक ख्रिस्ती गुण आहेत ते आम्ही आत्मसात करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतंय? नवीन होतो म्हणून कशासाठी येत होतो? आशीर्वादासाठी. आजही आम्हाला ब्लेसिंग्स पाहिजेत, परमेश्वर ते देईल, पण माझा मुख्य उद्देश काय चर्चला येण्याचा? फक्त खेटा घालायच्या का? नाही. दर्शनाला यायचं का? नाही. का चला आलो देवाचं दर्शन घेऊन गेलो? नाही. आम्ही चर्चला यासाठी येतो का ख्रिस्ताचे मार्ग, ख्रिस्ताचे गुण आम्ही आत्मसात करावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं चर्च येण्याचा उद्देश काय? खेटा घालणे नाही, दर्शन घेणं नाही, मग ख्रिस्ताचे गुण काय करणं? आत्मसात करणं. आणि जर ते गुण आम्ही आत्मसात करत नाही, ते गुण आम्ही आमच्यामध्ये घेत नाही, तो मार्ग आम्ही अपनावत नाही, तोपर्यंत आमचे आशीर्वाद पण परमेश्वर मोकळे करत नाही. एक समय आम्ही नवीन होतो, मग परमेश्वर काहीच पाहत नाही, आम्ही गरजवंत आहोत, आम्ही बंधनामध्ये आहोत, देव आमच्या प्रार्थनेला उत्तर देणार.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही भले प्रार्थना न करू पण दैवरीत्या आमच्यापर्यंत उत्तर पोहोचणार का प्रभूकडे ये आणि ते तुझे मार्ग मोकळे करणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण एक समय तुला प्रभूचा अनुभव आला, तुला आता प्रभू कळाला, मग आता देवाची इच्छा आहे की तुला हे शिकावं, तुला हे कळावं का चर्च फक्त खेटा घालण्यासाठी नाही, चर्च हे दर्शनासाठी नाही, चर्च हे यासाठी का ख्रिस्ताचे गुण जिथे शिकवले जातात ते मी आत्मसात करावे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्या वेळेस ते गुण आम्ही आत्मसात करू, ते न्यायी पण ती आध्यात्मिकता आमच्यामध्ये येईल तर 100% आमच्या प्रार्थनेला परमेश्वर उत्तर देणार. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं इथपर्यंत? ते म्हणतो मी तुला हर्षित करणार. काय करणार? हर्षित मग करणार. आम्ही कुठं आलो? देवाच्या चर्चला आलो, सानिध्यात. पण चर्चला येऊन करायचं काय? इथं आम्हाला उपदेश दिला जातो. काय दिला जातो? उपदेश दिला फक्त जातो. प्रार्थना केली जाते का? नाही, दरवेळेस आम्हाला काय शिकवलं जातं देवाचं? वचन शिकवलं जातं. कधी विश्वास वाढवला जातो, कधी भीती काढण्यात येते, पण कधी कधी आम्हाला हेही शिकवण्यात येतं का ख्रिस्ताला काय आवडतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? दरवेळेस उपदेश फक्त विश्वासावर असतो का? नसतो. फक्त उपदेश हाच असतो का देवा करणारे, देवा ब्लेस करणारे? नाही. आम्हाला नेमकं चर्च मध्ये जे शिकवण्यात येतं ते हे पण आहे का ख्रिस्ताला नेमकं आमच्याकडून काय पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला जे पाहिजे तो आम्हाला देणार आहे, पण त्याला जे पाहिजे ते आमच्यात आलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, तुम्हाला उत्तर पाहिजे का? येस. मग तुमचं येणं हे सार्थक झालं पाहिजे आणि देवाचं जे वचन आहे ते आमच्यात पूर्ण झालं पाहिजे. Yes. का मी तुला हर्षित करणार. प्रेज द लॉर्ड. पण तो हालेलुया. आता कोणाला हर्षित करणार? जो इथं येऊन जे देवाचं शिक्षण इथं तुम्ही घेतायत ते शिक्षण जो आत्मसात करल त्याच व्यक्तीला प्रभू ब्लेस करणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, इथं देवाचं काय दिलं जातंय? वचन. वचन. त्याद्वारे ख्रिस्ताला काय आवडतं, काय आवडत नाही हे शिकवण्यात येतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस हे तुम्हाला शिकवण्यात येतं, हे का शिकवण्यात येतं का ते मी आत्मसात करावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देवाचं वचन येतं का नाही येत? येस, येतं. पाप सोडून टाक, वाईट सोडून टाक, नम्र हो, लीन हो. मग हे फक्त ऐकण्यासाठी का आत्मसात करण्यासाठी? आत्मसात करण्यासाठी. जर तुम्ही ते आत्मसात करत नाही तर चर्चचा अर्थ राहत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचे व्यवसाय कशासाठी करता? हमाली करण्यासाठी का इन्कम मिळण्यासाठी? इन्कम मिळण्यासाठी. जर तुम्ही फक्त हमाली कराल तर ते तुम्ही कराल का? नाही. तुमचा उद्देश आहे का मला त्याच्यातून काहीतरी भेटलं पाहिजे. Yes. चर्चचा पण एक उद्देश आहे का चर्चला पण आमच्यातून काहीतरी भेटलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वरची इच्छा आहे की ते न्यायी पण आम्हा प्रत्येकात आलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं इथपर्यंत? पहा परमेश्वर काय म्हणतो त्याच वाचू या ठिकाणी. यशया 56 अध्याय आणि त्याचे पहिलं आणि दुसरं ही 2 वचन ठिकाणी आपण रीड करा. यहोवा असे म्हणतो, तुम्ही न्याय पाळा आणि न्यायी पण आचारा, कारण माझे तारण यायला व माझे न्याय पण प्रगट व्हायला जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा परमेश्वर काय म्हणतो. प्रभू हे म्हणत नाही फक्त कुठे या, चर्चला या. प्रभू फक्त हे म्हणत नाही 2 टाइम काय करा, प्रार्थना करा. परमेश्वर हे म्हणत नाही फक्त तुझं दान धर्म दे. Yes. परमेश्वर हे फक्त म्हणत नाही का तू उपवास कर. Yes. प्रभू काय म्हणतो, परत वाच. यहोवा असे म्हणतो, तुम्ही न्याय पाळा आणि न्यायी पण आचारा, कारण परमेश्वर काय म्हणतो? न्याय पाळा आणि न्यायी पण आचारा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो प्रार्थना तू करतोय, चर्चला तू येतोय, आराधना तू करतोय, उपास तू करतोय, पण प्रामुख्याने जे इथं शिकवण्यात येतं ते म्हणजे देवाचं भय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो तुम्ही न्याय पाळा, न्याय पण धरून ठेवा. हे कोणाला आवडतं? देवाला आणि आवडतं. जर देवाला आवडणारी गोष्ट मी करत नाही, मी फक्त प्रार्थनेला येऊन बसतो आणि ते मला शिकवण्यात येतं ते आत्मसात करत नाही, तर कुठं ना कुठं माझ्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर थांबवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, प्रार्थनेचं उत्तर पाहिजे का? येस, पाहिजे. जर प्रार्थनेचं उत्तर पाहिजे तर मला ते आत्मसात करावं लागेल जे प्रभूचं वचन आम्हाला शिकवतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन फक्त ऐकण्यासाठी नाही. पहिली क्रिया कोणती आहे? ऐकण्याची. पण दुसरी क्रिया काय आहे? आत्मसात कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली क्रिया इम्पॉर्टंट आहे, पण आम्ही फक्त पहिलीच क्रियेमध्ये अडकलो. आम्ही फक्त ऐकतो आणि काय करतो? सोडून पण तो म्हणतो ते सोडून घेऊ नका, तुम्ही न्याय व न्याय पण पाळा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमच्यामध्ये धार्मिकता आहे, तुमच्यामध्ये आध्यात्मिकता आहे, तुमच्या देवाचं भय आहे, तुम्ही देवाला आवडणाऱ्या गोष्टी करता, 100% देवाच्या मंदिरात ते तुम्हाला हर्षित करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. जर तुम्ही देवाचा न्याय पाळत नाही, ते भय परमेश्वराचं नाहीये, तर मग किती प्रार्थना करा, एक समय उत्तर यायला बंद होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते भरपूर देतो. कसं देतो? भरपुरीने पण एक देतो. समय थांबून जातो. येस. एक समय आलेलं वैभव काय होऊन जातं? निघून जातं. जातं. मग का माझ्या प्रार्थनेचं उत्तर येत नाही? परमेश्वरची इच्छा आहे की आम्ही मागं नाही, आम्ही पुढे गेलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा देवाचा एक क्रम आहे. जस त्यांनी इस्रायलला मिस्रातून काढलं, त्यांनी परत मागं नेलं का पुढे नेलं? प्रभू मागं नाही आणत,
परमेश्वर पुढे घेऊन जातो. येस. पण त्याच्यापैकी असे काही लोक होते का जे पुढे गेले नाही, मध्येच संपून गेले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते परमेश्वर त्यांना संपवलं नाही, त्यांच्या नाकर्तेपणामुळं, त्यांच्या न ऐकल्यामुळं त्यांचा पुढचा प्रवास ब्लेस झाला नाही. येस. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही जो प्रभूमध्ये प्रवास केलाय हा प्रवास ब्लेस झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि सुरुवात जी आम्ही केली, प्रभूची इच्छा आहे की गौरवातून गौरवात आपण गेलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुमच्याकडे काही आशीर्वाद असतील, पण देवाची इच्छा नाही की इथपर्यंत देवा तुम्ही मर्यादित करावं. Yes. याही पेक्षा मोठ्या गोष्टी आम्ही येशूमध्ये पाहू शकतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पाहू शकतो का नाही पाहू शकतो? येस, पाहू शकतो. परमेश्वर अद्भुत करणार आहे, पण एक सर्टन लेवल पर्यंत आमची क्षमता काय होऊन झाली, आता संपून संपून गेली. गेली. का आम्ही आत्मसात करायचं सोडून दिलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे वचन तुम्हाला चर्च मध्ये शिकवण्यात येतं या पवित्र शास्त्राद्वारे, देवाची इच्छा आहे का त्याद्वारे ते न्यायपण, ते गुण तुम्ही मिळवले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळालं? चर्च मध्ये येऊन आम्हाला येशू शिकवण्यात येतो. काय शिकवण्यात येतो? येशू शिकवण्यात प्रभूचा येतो. स्वभाव कसा आहे, येस. प्रभूची काय इच्छा आहे, प्रभूला आमच्यातून काय हवंय, प्रभूला इथं प्रगट करण्यात येतं. प्रभूला इथं आध्यात्मिकरित्या ओपन करण्यात येतं. का आम्ही इकडे पाहावं आणि आम्ही ते शिकावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो ते आध्यात्मिक गुण आपल्यामध्ये घेईल तो न्यायी पण आचरतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव प्रीती. मग आपण पण कसे पाहिजेत? प्रीती पाहिजे. देवामध्ये क्षमा आहे, आमच्यामध्ये पण काय पाहिजे? क्षमा पाहिजे. कमॉन, जसा प्रभू आहे तसे आम्ही पाहिजे. म्हणजे चर्चला मध्ये जसं आम्ही येतो, आम्ही आत्मसात केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो, सवय लागली म्हणून येऊ नका, खेटा घालू नका, दर्शनाला येऊ नका. प्रभूला आत्मसात करावं म्हणून या. Yes. आणि जो प्रभूला आत्मसात करल तो जीवनामध्ये फार प्रगती करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तो म्हणतो, जो न्यायपण आचरतो, जो न्यायपण पाळतो, तो व्यक्ती प्रभूला आवडतोच. येस. प्रेज द लॉर्ड. पहा, प्रभूचं वचन सांगतं, परत वाच. यहोवा असे म्हणतो, तुम्ही न्याय पाळा आणि न्यायपण आचारा, कारण माझे तारण यायला व माझे न्यायपण प्रगट व्हायला जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. समय जवळ आला. काय जवळ आला? समय जवळ आलाय. आतापर्यंत देवाने ब्लेस केलं, कारण बायबल असंही सांगतं, आपण तेही वचन वाचलं का आम्ही जरी विश्वासात फिरलो पण देव फिरत नाही. येस. देवाची कृपा होती म्हणून देवाने ब्लेस केलं, पण समय आला कोण येण्याचा? येशू येणार. परमेश्वर येण्याचा. कोण Yes. येण्याचा? परमेश्वर Come on, येण्याचा. बातम्या पाहताय का? येस. इस्रायलकडे पाहताय का? Yes. अमेरिकेकडे पाहताय का? इराणकडे पाहताय का? कमॉन, जे समय आहे ना तो समय काय झालाय? चर्च आलाय. पण समय जर आलाय तर आम्ही तयार पाहिजे. आणि जो न्यायी पण आचारतो, काय आचारतो? न्यायपण आचारतो. परमेश्वर ह्या बेसवर आम्हाला स्वर्गाच्या राज्यात घेणार नाही की मी चर्चला जातो. येस. ह्या बेसवर घेणार नाही का मी उपवास करतो. ह्या बेसवर घेणार नाही की मी दान दशमांश देतो. तो ह्या बेसवर आम्हाला स्वर्गात घेणार का मी न्यायी पण आचारतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? मी फायदे सांगतोय का न्यायी पण तुम्हाला कुठे घेऊन जाईल? स्वर्गात घेऊन आणि जाईल. इथंही केलेल्या प्रार्थना परमेश्वर ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. आम्ही न्यायी पण आचारणार नाही तर स्वर्गातही जाणार नाही आणि इथलंही जीवन आमचं खडखळ होऊन जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून फक्त चर्चला आल्याने आनंदी होऊ नका, फक्त उपवास केल्याने आनंदी होऊ नका. जे प्रभूची शिकवण आहे, जे प्रभूचं म्हणणं आहे ते आपल्या जीवनामध्ये घ्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती गुण आपल्यामध्ये घेईल तो व्यक्ती ब्लेस होणार. येस. आमेन. पुढे कंटिन्यू कर बघ. जो मनुष्य हे करतो आणि जो मनुष्याचा मुलगा हे धरून राहतो, जो शब्दात न वाटवता पाळतो आणि कोणतेही दुष्कर्म करण्यापासून आपला हात आखळून धरतो, तो आशीर्वादित आहे. कसा आहे? आशीर्वादित सगळे बोला, आहे. कसा आहे? मी आशीर्वादित दोन आहे. ब्लेसिंग सांगितले. प्रभू याचा समय कसा आहे? जवळ आहे. कोणाला घेणार? न्याय जो न्याय पण पाळतो. येस. आणि दुसरं गोष्ट, जर प्रभूला यायला विलंब पण झाला तर तुला इथं आशीर्वाद जीवन जगायचं. कसं? आशीर्वादित जीवन बायबल जगायचं. सांगतं का जो देवाचा भय धरतो, दुष्कर्मापासून कसा राहतो, दूर लांब राहतो, राहतो. तो व्यक्ती कसा आहे? आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर चर्च मध्ये आम्ही येतोय तर कोणाला आत्मसात करायचं? येशूला आत्मसात. सगळे बोला, कोणाला? येशूला जर तुमचे आत्मसात लेकर करायचं. फक्त शाळेलाच गेले आणि तिथं जे शिकवलं ते आत्मसात केलं नाही, तुम्हाला आनंद वाटेल का? नाही वाटणार. सेम प्रभूला पण तेच प्रश्न आहेत. तो Yes. म्हणतो, जसं तुम्ही तुमच्या लेकरांकडून अपेक्षा धरता किंवा तुला शाळेला पाठवलं, तू काहीतरी शिकला पाहिजे, तर जर तू चर्चला गेला तर आध्यात्मिक शिस्त तुझ्यामध्ये आली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर त्या गोष्टी तू आत्मसात करत नाही तर तुझ्या प्रार्थनेला पण एक समय देवबाप उत्तर देणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक समय असा वैभव देतो ना ते कल्पनेच्या पलीकडे असतं. येस. प्रेज द लॉर्ड. पण Hallelujah. दिलेलं वैभव टिकावं हे आपल्या हातात आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. प्रभूने दाविदाला उंच केलं पण नंतर टिकवलं कुणी? दाविदाने सगळे टिकवलं. बोला, कुणी टिकवलं? दाविदाने टिकवलं. तो देवाच्या भयात होता, येस. तो देवाच्या आज्ञेत होता, देवाला संतोषकारक आहे तो धरत होता. म्हणून जे देवाने दिलं ना ते टिकून राहिलंच. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक वेळेस आपल्या घरात येतं 4 वाटेने काय होऊन जातं, निघून जातं. मग परमेश्वर असं का होतं? देव द्यायला हायगाय करत नाही, पण टिकत का नाही? अनुग्रह नाही, काय नाहीये अनुग्रह नाही. कारण मी ते न्याय पण आचरत नाही, जेणेकरून त्याशिवाय टिकून राहावेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आज आम्हाला शिकायचंय का देवाला संतोषकारक काय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो मला यज्ञ नकोय, मला काय पाहिजे, आज्ञा आज्ञा पाहिजे. पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो न्याय पण म्हणतो, काय म्हणतो, न्यायी पण. तो असं म्हणत नाही. परत वाच बरं पहिलं वचन. यहोवा असे म्हणतो, तुम्ही न्याय पाळा आणि न्याय पण आचारा. हा, तुम्ही काय पाळा, न्याय पाळा. सगळे बोला काय पाळा. न्याय पाळा. तो इतर गोष्टी बोलत नाही, तो तुमचं आध्यात्मिक जीवनाबद्दल बोलतो. येस. तो आमच्या भयाबद्दल बोलतो. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही तुम्ही प्रभूमध्ये येऊन करता त्याच्यात न्याय पण पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्यात ते न्याय पण नाहीये ना, येस. जर ती पवित्रता नाहीये, देवाचं भय नाहीये, तर आमचं चर्चला येणं व्यर्थ आहे. मग येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रभू याचा हिशोब घेणार. काय घेणार? हिशोब की घेणार. तुला नीती मार्ग सांगितला, येस. तुला जीवनाचा मार्ग सांगितला, Yes. पण तरी पण तू आत्मसात केला. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना चर्च आमचा प्रॉब्लेम असा आहे का आता मला म्हणला खाऊ नको, आणि आम्हाला म्हणतो देवाचं वचन काय करतो, खा. खाऊ नको तर काय केलं, खाल्लं. आणि खा म्हणलं तर प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे नाही घ्यायचं होतं ते घेतलं, घेतलं. आणि जे घ्यायचंय ते आम्ही घेत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून किती लोकांना समजतं, नाही म्हणलं तर माणूस ते करत, आणि कर म्हणलं तर ते करत नाही. आज तोच प्रॉब्लेम आहे. येस. आणि प्रभूची इच्छा आहे की त्याच्या पडण्याहून आपण शिकलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर मी चर्च मध्ये आहे तर मला कळलं पाहिजे का फक्त चर्चला येऊन मी एक समय दुसऱ्यांना म्हणू शकतो का मी कुठं जातो, आणि त्यांच्यापेक्षा मला थोडं श्रेष्ठही वाटत असेल आमचा परिवार कुठं जातो, चर्चला जातो. त्याच्यापेक्षा अजून तुम्ही पुढे असताल. 2 टाइम घरी काय होते, प्रार्थना होते. 2 टाइम बायबल वाचतात. किती टाइम? 2 टाइम. अनेक परिवारचा नियम आहे, किती टाइम बायबल? 2 टाइम. मग आम्हाला वाटतं की आमचा परिवार चर्चला जाणार आहे, आमचा परिवार 2 टाइम काय वाचणार आहे, बायबल वाचणार आहे, आठवड्यात 1 दिवस काय करणार आहे, उपवास करणार आहे, आमचा दान दशमांश देणार आहे. पण जर तुझ्यामध्ये न्याय पण नाही, काय नाहीये, न्याय पण नाही, मग सर्व काही व्यर्थ आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. तुझ्यामध्ये काय नाहीये, न्याय पण नाहीये, तुझे विचार जर सरळ नाहीये, तुझा दृष्टिकोन दुसरीकडे पाहण्याचा चांगला नाहीये, तर मग तुझं येणं व्यर्थ आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय चर्च. धार्मिक होऊ नका, धर्मी व्हा. येस. काय व्हा? धर्मी व्हा. मी संडेला पण हे देवाने शिकवलं, धार्मिक होऊ नका. काय व्हा? धर्मी व्हा. धार्मिक आणि धर्मीतला फरक काय? धार्मिक फक्त प्रथा पाळतो, येस. आणि धर्मी न्यायी पण आचारतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धार्मिक काय पाळतो? फक्त प्रथा म्हणजे पाळतो. जुन्या करारामध्ये सण पाळायचे, दिवस पाळायचे, महिने पाळायचे, अमावस्या, शाब्बात, वेगवेगळ्या गोष्टी ते करायचे, वेगवेगळे स्नान पाळायचे, पण धर्मी पण नव्हतं. प्रेज द लॉर्ड. धार्मिक आहे पण धर्मी नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विधी पाळतात पण स्वभावामध्ये परिवर्तन नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे की ख्रिस्ताचे गुण आम्ही आत्मसात करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण सण पाळत नाही, आपण दिवस पाळत नाही, पण जर फक्त चर्चला येतो, फक्त चर्चला येतो, 2 टाइम बायबल वाचतो, आठवड्यात एक दिवस काय करतो, उपवास करतो, आपलं दान दशमांश देतो, पण तुझ्या स्वभावात जर परिवर्तन नाही, तुझ्या वागण्या बोलण्यात परिवर्तन नाही, तर मग तू पण एक प्रकारचा फक्त धार्मिक आहेस. येस. कसा आहे? धार्मिक आहे. लोकांना दिसतं अपरिवार कुठे जाणार आहे, चर्चला जाणार आहे, हे फक्त चर्चला जाणार आहे, पण जेव्हा तुम्ही जवळ त्याचे जाणार मग तुम्हाला कळणार अरे फक्त धार्मिक आहेत, हे धर्मी नाही आहेत. प्रेज द लॉर्ड. यांच्या जीवनात अजून परिवर्तन आलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांना कळतं? लोकांना धार्मिकता नकोय, धर्मी पण पाहिजे. तुमच्या जीवनात ते प्रेम पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय? काय आणायचं जीवनात? प्रेम आणायचं, प्रेम आणायचं, क्षमा आणायचं, हेव्यापासून पळायचं, गर्वापासून पळायचं, मीपणापासून पळायचं, आणि जेवढं स्वतःला समंजस करता येईल तेवढं समंजस, आणि जेवढं नम्र करता येईल तेवढं नम्र करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याला म्हणतात न्यायी पण. येस. याला काय म्हणतात? न्यायी पण. हा जो वारंवार आपण शब्द वापरतो का न्यायी पण पाळा, मग न्यायी पण पाळा म्हणजे काय करा? प्रेम ठेवा, क्षमा करा, काय करा? क्षमा, समंजस व्हा. कसे व्हा? समंजस. हेवा करू नका, गर्व करू नका, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांना मोठं करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? आज आपण एकमेकांना ऍक्सेप्ट करत नाही राहिलो, येस. एकमेकांना काय करत नाही? स्वीकारत नाही. स्वीकारत नाही. आपण का स्वीकारत नाही? आपण एकमेकांना जर आपण एकमेकांना स्वीकारत नाही तर आपल्यामध्ये न्याय पण नाही. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर न्यायपणा असेल तो एकमेकांना स्वीकारणार, येस एकमेकांचे पाय ओढणार नाही, एकमेकांना पुढे आणणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याच्यामध्ये न्यायपणा आहे तो पळत नाही, तो पाडत नाही, तो उभा करतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याची प्रार्थना परमेश्वर काय करतो? ऐकतो. ऐकतो. पण ज्याच्यामध्ये न्याय पण नाहीये, जो पाय ओढणार आहे, जो हेवा करणार आहे, जो नावं ठेवणार आहे, जो मतभेद करणार आहे, तो व्यक्तीशी परमेश्वर आनंदित नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मी चर्च मध्ये आहे तर माझ्यामध्ये न्याय पण पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, तो म्हणतो न्याय पण आचारा. येस काय आचारा? न्यायी पण आचार. चर्च मध्ये येतोच आम्ही यासाठी काही न्याय पण, हे ख्रिस्ताचे गुण तुमच्या माझ्यामध्ये आले पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय चर्च. जर एखादा व्यक्ती प्रार्थना करतो आणि तुम्हाला शिव्या देतो, तुम्हाला आवडेल का? नाही आवडणार. तेव्हा काय करतो? हा प्रार्थना करतो. तो धार्मिक आहे, काय करतो? प्रार्थना करतो. पण धर्मी नाहीये, न्याय पण नाही आचारत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादा भांडण करतो, काय करतो? भांडण पण करतो. रविवारी कुठं जातो? चर्चला जातो. तुम्हाला आवडेल का? नाही. मग अनेक लोकांना माझी भेट घ्यायची, पास्टर तुमच्याशी बोलायचं आम्हाला. काय हो? काय नाही, हा व्यक्ती फक्त कुठे येतो? चर्चला येतो. धार्मिक आहे, कसा आहे? धार्मिक. तुम्हाला वाटतं हा फसवतो लोकांना, काय करतो? फसवतो. लोकांना वाटतं चर्चला जातो, हा धार्मिक आहे. पण आम्हाला विचारा, ह्याच्यात न्याय पण नाही. येस तुम्ही हॅपी नाहीये तर देव हॅपी आहे का? नाही. त्याची प्रार्थना देव बरोबर ब्लॉक करतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसं तुम्ही आनंदी नाहीये ना, देव पण आनंदी नाहीये अशा व्यक्तीपासून. ते म्हणतो तू चर्चला ह्यासाठी येतो का धार्मिक व्हावा नाही, तुझ्यामध्ये धर्मी पण यावं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे न्याय पण आमच्यामध्ये असणं गरजेचं. हे न्याय पण आमच्यामध्ये नाहीये तर आमच्या प्रार्थना थांबल्यात, आमचे आशीर्वाद लांब चाललेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण चर्च मध्ये येऊन आम्ही आमच्या जीवनावर काम करत नाही तर कुठं ना कुठं परमेश्वर आम्हाला थांबवतोय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च मध्ये आम्ही कशासाठी येतो? येशू शिकण्यासाठी, येशू घेण्यासाठी. आणि जर येशूला घेऊन मी माझ्या लाईफवर काम करत नाही तर एक टाइम प्रार्थनेचे आन्सर यायला स्टॉप होणार. येस प्रेज द लॉर्ड. आणि हालेलुया. आज अनेक लोकांच्या लाईफ मध्ये आन्सर काय झालेत? स्टॉप. स्टॉप. तुमचं न्याय पण कोण चेक करतो? परमेश्वर चेक करतो. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये परमेश्वर तुम्हाला काय करतो? पारखतो. चेक करतो. याचे विचार कसे आहेत, येस याचे विचार कसे आहे. हा मनात कसा आहे. प्रेज द लॉर्ड. जर आपलं मन कुचक आहे, आपलं मन हेवा करणार आहे, आपलं मन दुसऱ्याचा द्वेष करणार आहे, दुसऱ्याचा आनंद आपल्याला देखवत नाही तर तुझ्या न्यायपणामध्ये गडबड आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव न्याय पण चेक करतो बारीकीने. कसं? बारकाईने. का? कारण त्याला आम्हाला स्वर्गात न्यायचं, स्वर्गात परत भेसळ नको. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि इथेही आम्हाला जर ब्लेस व्हायचंय तर न्याय पण पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त आयुष्य चर्चला येण्यात जाईल आणि प्रगती होणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि थोड्या दिवसात तुम्हालाच वाटेल की एवढं चर्चला आलो आणि कुठं काय करतोय परमेश्वर. अरे देव तर तयार आहे पण तू तरी कुठं तयार आहे बदलण्यासाठी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च जो पटकन बदलल तो पटकन देवाचा गौरव पाहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडके आशीर्वाद घेऊन कम्फर्ट मध्ये बसू नका, आपलं जीवन देवाला सरेंडर करा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो जास्त समर्पित होईल तो जास्त आशीर्वाद पाहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती आशीर्वाद पाहिजेत? जास्त अर्धी भाकरीत आनंदी होऊ नका. ते म्हणतो माझ्या घरात भाकरीचा तुतोडा पडलेला नाही हा म्हणतो अर्धी भाकर दिली. तरी बस. अरे कशाला अर्धी भाकर? अरण्यात त्यांनी भरपूर दिलं, तो आजही भरपूर देऊ शकतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. असं नाही का तुझ्याजवळ देवाचा भार वाढत, बाबा पहिले विश्वासाने कमी होते आता जास्त विश्वासाने आले ना, माझ्या भाकरीमध्ये जरा कमी पडायला लागेल. असं काही एकच नाही. प्रभूंनी ऑलरेडी डिसाईड केलं का प्रत्येक गुडघा टेकल कोणाच्या नावाने? देवाच्या नावाने. म्हणून देवाने पण त्या विश्वासाने तयारी केलेली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग हालेलुया. अर्ध्या भाकरीत आनंदी राहू नको, देव उत्तमातलं उत्तम देणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर आम्ही घेण्यात कमी पडतोय तर त्याच्यात देव चूक आहे का? नाही. चर्च माझं काम आहे का जर मी चर्चला येतो ना मला माझ्यावर जास्त काम करायचं. येस स्वतःला कम्फर्ट म्हणजे आराम. स्वतःला ह्या धारणेत नाही ठेवायचं का मी फार धार्मिक आहे, मी कसा आहे, फार धार्मिक आहे. मला धर्मी व्हायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला माझ्या स्वभावावर नियंत्रण ठेवायचंय, येस मला माझ्या वागण्यावर नियंत्रण ठेवायचंय, मला माझ्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायचंय, मला माझ्या नजरेवर पहारा ठेवायचा आहे, मला माझं मन दुसऱ्याच्या प्रती साफ ठेवायचंय, माझ्यावर माझं नियंत्रण पाहिजेच. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना समजतंय माझ्या प्रीचिंग मुळे मला स्वर्गात घेणार नाही. ह्या प्रीचिंगचे मार्क नक्की भेटतील मला रिवॉर्ड साठी. येस प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. ह्या बेसवर स्वर्गात मला घेणार नाही, माझं व्यक्तिगत जीवन देव तपासणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. देवाचा न्याय कोणापासून चुकणार नाही. येस किती लोकांना समज. कम ऑन. किती लोकांना कळतंय मी प्रीचिंग करतो, काय करतोय, प्रीचिंग आराधना करतोय, ती शूटिंग करते, ही बायबल वाचती, दान आहेत, आमचे काय दान आहे. दानाच्या बेसवर स्वर्गात नाही, ह्याच्या बेसवर आम्हाला पारितोषिक आहे. येस पण पारितोषिकासाठी कुठे जावं लागेल स्वर्गात आणि जावं त्यासाठी लागेल. न्याय पण आम्हाला सर्वांसाठी गरजेचं. येस
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हा प्रत्येकाला रोज स्वतःला तपासणं आहे का देवा भटकत तर नाही ना, येस. देवा संतुलन तर कुठं भटकत नाही ना, भटकत तर नाहीये ना, पाऊल तर चुकत नाही ना, नजर तर भटकत नाहीये ना. प्लीज तुझं न्याय पण माझ्यामध्ये टिकून ठेव. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले विचार, आपला स्वभाव हा आत्म्यात धरून ठेवावा लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर आम्ही स्वतःला मोठे पण दाखवू का नाही, आम्ही प्रार्थनेत 100% आम्ही ब्लेस होणार नाही, तू ब्लेस होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला सगळं बायबल पाठ असेल पण त्याच्यातला इशू तुझ्याकडे नाहीये तर ते पाठांतर काय कामाचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परुषी लोकांना काय पाठ होतं, पूर्ण बायबल. सगळं बोला काय पाठ होतं, बायबल. इशूला काय विचारायचे, प्रश्न विचारायचे. म्हणजे तोंडपाठ, कोणता अध्याय कोणता नियम कुठं लिहिलाय, पण चर्च तोंडपाठ आहे पण जीवनामध्ये ते सपाट आहे सगळं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोंडात कोणाचं वचन, देवाचं वचन, पण जीवनात देवाचं वचन नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग म्हणून देवाने कोण निवडले, असे लोक जे थोडेफार वाचनामध्ये कसे होते, कमी होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग याचा अर्थ हे नाही का वचन वाचू नका, कारण याच्याद्वारेच काय येणार आहे आमच्यात, न्यायी पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा दिवा हा काय, दिवा आहे. पण दिवा घेऊन जर तुम्ही अंधारात चालताय तर त्याला काय म्हणावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. देवाचं वचन काय, प्रकाश आहे. माझ्या पावलांसाठी दिवा आणि प्रकाश. येस. पण हातात जर प्रकाश आहे तरी मी कुठं चाललोय, अंधारात चाललोय. मग प्रॉब्लेम याच्यात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्याकडे देवाचं वचन आहे, माझ्या देवाचा आत्मा आहे, तर मी प्रकाशातच चाललो पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हे न्याय पण आम्ही प्रत्येकाने आचरलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च मध्ये मी आहे दर्शनासाठी नाही, खेटा घालण्यासाठी नाही, ख्रिस्ताला आत्मसात करण्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक वेळेस येशू आपला स्वभाव वेगळ्या प्रकारे प्रगट करतो, कधी प्रेमाद्वारे, कधी समंजसपणाद्वारे, कधी दयेद्वारे, कधी प्रेमाद्वारे. ज्याही वेळेस जसा येशू प्रगट होईल तो येशू माझा म्हणून आपण घेतला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोक ऍक्सेप्ट करतील, प्रभू शोधतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो येशू जर भेटणार नाही तर आमचं उत्तर पण आम्हाला काय होणार नाही, भेटणार नाही. नाही तर आम्ही चर्च मध्ये येऊ आणि आम्हाला उत्तर भेटणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक कोणत्या चर्चला जाऊ, काय करतात, कोणत्या चर्चला जाऊ, त्यांना काय भेटत नाही प्रार्थनेचं, उत्तर भेटत नाही. तू कुठेही जा, येस. तुझी फाईल प्रभूंनी ब्लॉक केली. येस. काय केली, ब्लॉक केली. एक शब्द वापरतात ते लोन भेटू नये म्हणून, त्याला ब्लॅक झोन का काय तर त्याला असं म्हणतात, ब्लॅक लिस्ट. काय केलं त्याला, ब्लॅक लिस्ट. तुझं नाव ब्लॅक लिस्टला टाकलं ना, तू कोणत्या चर्चला जा, तू कुठे फाईल टाक, तुझी अप्रूव्ह नाही होणार. प्रेज द लॉर्ड. आम्हाला काय वाटतं, चर्च बदलल्याने माझी फाईल काय होईल, जाईल. तुझी फाईल पास हो, तुला ब्लॅक लिस्टला टाकलं, कुठून फाईल टाक, तिथं मग येणार नाही बाबा, याला रॉंग याच्यात टाकलं, ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवटी अप्रूव्ह करणारा परमेश्वर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाळक फक्त एक निरोपी आणि मध्यस्थे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मंजूर करणं देवाच्या हातात. देवाने जर तुला इथं ब्लॅक लिस्ट केलं ना, मग तुला वाटतं का नाही मी 4 चर्च फिरून लांबून देवाकडे फाईल टाकणार, कुठूनही जा देव तुला अडवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुझी इच्छा आहे का माझ्या प्रार्थनेला ब्लेसिंग्स यावेत तर तू ते आचार जे देवाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय चर्च, तुम्ही देवाला ठकू शकत, देवाचे वचन आलं म्हणजे आलं. देवाने एखाद्याला ब्लॅक लिस्ट केलं तर एखाद्याला ब्लॅक लिस्ट केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय. म्हणून न्याय पण आचारा. परमेश्वर स्वतः म्हणतो की तुम्ही न्याय व न्याय पण सांभाळा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही शब्दात काय करता, बटवता. शब्दात काय करता, बटवता. म्हणजे शब्दात दिवस तुम्ही पाळता पण त्याच्यातली धार्मिकता, त्याच्यातली पवित्रता तुम्ही पाळत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आज चर्चला आम्ही येतोय पण जी पवित्रता आम्ही पाळली पाहिजे ती पवित्रता आम्ही पाळत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो त्याकडे लक्ष देणार नाही त्याचे ब्लेसिंग्स थांबणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो यज्ञापेक्षा काय पाहिजे, आज्ञा पाहिजे. नीतिवचन वाचू आपण 21 अध्याय 3 वचन. न्यायीपण व न्याय करणे हे यज्ञापेक्षा यहोवाला अधिक मान्य आहे. हा सर्वांनी काढलं, सर्व काढा. हा परत रीड करा सिस्टर. न्यायीपण व न्याय करणे हे यज्ञापेक्षा यहोवाला अधिक मान्य आहे. हा काय परमेश्वराला अधिक मान्य, न्यायपण व न्याय करणे हे यज्ञापेक्षा प्रभूला अधिक मान्य मग आहे. यज्ञ काय, आज त्या काळात मी सांगितलं सण यज्ञ होते. सण काय होते, यज्ञ होते. दिवस काय होते, यज्ञ होते. स्नान काय होते, यज्ञ यज्ञ होते. आज यज्ञ काय, आज चर्चला फक्त जर मी जातो आणि ख्रिस्ताला आत्मसात करत नाही तर माझं चर्चला जाणं यज्ञ बनून जातं. मी फक्त उपवास करतो, काय करतो, मी फक्त अन्नापासून दूर राहतो, देहापासून दूर होत नाही तर माझा उपास पण ऑटोमॅटिकली काय बनून जातो, यज्ञ बनून जातो.
प्रेज द लॉर्ड. मी हालेलुया. आराधना केली. काय केली? आराधना केली. मी आराधना केली, देवाला प्रेमळ शब्द बोललो आणि घरात वायफट शब्द बोललो, तर माझे गाणे पण काय बनले? यज्ञ बनले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकच मुखातून दोन प्रकारचं पाणी निघतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण असं होईल का चर्च? नाही मग होणार. देवाला आवडणार आहे का? नाही. नाही. परमेश्वर म्हणतो का तुझी आराधना, प्रार्थना, वचन, अर्पण, दशमांश हे ऑटोमॅटिक तू यज्ञ बनवून टाकले. येस. त्याच्यामधली पवित्रता काय झाली? निघून गेली. त्याच्यातलं गांभीर्य काय झालं? निघून गेलं. गेलं. त्याच्यातलं पवित्रता काय झाली? निघून गेली. जर पवित्रता नाहीये, गांभीर्य नाहीये, त्यात प्रेम नाहीये, त्याच्यात दया नाहीये, तर ते यज्ञ बनवून गेलं. येस. प्रेज द लॉर्ड. आणि ते हालेलुया. म्हणतो मला यज्ञ नकोय, मला काय पाहिजे? आज्ञा पाहिजे. आज्ञा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कशा मागं पळायचं? आज्ञेच्या मागे. सगळे बोला कशाच्या मागं? जे मी ऐकतोय ते मला आत्मसात करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन ज्यावेळेस येतं ना, करेक्शन बद्दल, करेक्शन Yes. म्हणजे कळतं दुरुस्ती बद्दल, आपल्या नाकर्तेपणा ज्यास देव हात ठेवतो, आपण स्तब्ध झालं पाहिजे. येस. काय झालं पाहिजे? स्तब्ध. आणि ते आपल्या मनाला लागलं पाहिजे का रे प्रभू तू एक आज बोलून गेला, माझ्या जीवाला लागलं. का Yes. लागलं? कारण खरोखर इथं मी काय होतोय? चुकतोय. इथं मी कमी पडतोय. आणि ज्याच्या मनाला प्रभूचं वचन लागतं तो न्यायपण आचरणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. ज्याच्या मनालाच वचन लागत नाही, त्याच्यामध्ये न्यायपणाचं नाव दूरपर्यंत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेमकं त्याला कळतच नाही का चाललंय काय. येस. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. काही लोक वचन ऐकून काय होतात? स्तब्ध होतात. त्यांच्या आतमध्ये एक संघर्ष चालू होतो. अरे प्रभू कसं काय झालं? माझ्याकडून हे का झालं? माझ्याकडून हे केलं नव्हतं पाहिजे, हे मी केलं प्रभू. कदाचित हे मी केलं पाहिजे होतं, माझ्याकडून झालं नाही. तुमच्या जीवाला चुटपुट लागतीच. Yes. तुमचं मन बेचैन होऊन जातं, मन उडून जातं. असं वाटतं कधी देवांमध्ये एकत्र जाऊन मी पश्चाताप करेल का? होय प्रभू, इथं मी काय झालो? चुकलो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला म्हणतात काय आचरणं? न्यायीपण आचरणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसऱ्यांच्या प्रती अचानक वाईट विचार येऊ लागले, लगेच आपलं मन आपल्याला सांगता रे हे कसं काय तुझ्यात येऊ लागलं? तू या विचारांना का जागा दिली? पटकन ते विचार कॅन्सल कर, आपलं मन स्वच्छ कर. याला म्हणतात न्यायीपण आचार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतरांची बढती होऊ लागली, अचानक माझ्या मनात हेवा सुरू झाला, अचानक ते विचार तुम्ही मारायला स्टार्ट करता, याला म्हणतात न्यायीपण आचार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला मान सन्मान नाही मिळाला. काय नाही मिळाला? मान सन्मान. आता लग्न सीझन चालू होईल तर प्रत्येकाला काय लागते? टोपी पाहिजे. नाही भेटली तर लगेच रुसवा येतो. काय येतो? रुसवा येतो. लगेच रुसवा येतो. ठीक आहे, माझ्या कार्यक्रमात एकदम मोठं करल आणि तुला बोलवणार सगळ्यांसमोर बोलव. आणि हटकून मोठं कर, तुला जाणीव करून देणार. चर्च न्याय पण नाही आचारत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टावेल टोपी स्माइल पण आणतील, मोठेपणा मिळून देतील. हीच टावेल टोपी पाडती पण माणसं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून टावेल टोपी पासून आणि मोठेपणापासून नेहमी लांब. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टेज नजरेत बी आणतो आणि स्टेज पाडतो पण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा भेटला तर बरं वाटतं, नाही भेटला तर सैतान धरतो. कोण धरतो? सैतान धरतो. न्यायी पण पाळा. काय पाळा? न्यायी पण. आमच्या देह आहे, देह वारंवार आम्हाला ललकारल, पाडण्याचा प्रयत्न करल. पण देवाची इच्छा आहे का ज्याही वेळेस वाईट येण्याचा प्रयत्न करल, जागोजागी त्याला आपण अडवलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो प्रीतीवर काम करल, जो क्षमावर काम करल, जो आपल्या घरावर काम करल, मीपणावर काम करल, तो व्यक्ती न्यायी पण आचरतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्षणोक्षणी आमची परीक्षा होती. काय होती? परीक्षा होते. सैतान वेगवेगळं मनात टाकत राहतो, पण जो त्याला वारंवार अडवायचा, थांबवायचा प्रयत्न करतो, तो आपलं न्यायी पण आचरतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक करतात तसं? वारंवार कोण खेळतो? सैतान खेळतो. 24 आताच एकच काम असतं, काही ना काही दुष्ट तुमच्या मनात काय करायचं? टाकायचं. काही ना काही वाईट तुमच्या मनात आणायचं. पण तुमचंही काम आहे का वारंवार ते काय करायचं? झटकून लावायचं. झटकून लावायचं. आणि हेच न्यायीपण आहे जे परमेश्वर पाहतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव म्हणतो मी बाह्य पाहत नाही, मी अंतःकरण पाहतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आध्यात्मिक युद्ध विश्वासाच्या जीवनात रोज झाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? आता एखाद्याचे उपास चांगले सुरू होतील, तुझं मन कसं होऊन जाईल? छोट. लगेच छोट. हा बस लोकांना दाखवायला करा उपास, आम्हाला माहिती आहे तुम्ही कसे आहेत. तो कसा का असा तुझं मन आवडून धरतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणतो काय धरतोय? उपास धरतो. आणि त्याचे उपास कसे चाललेत? एकदम फ्लो मध्ये चाललेत. 15 झाले, 20 झाले, तुझे निघानाच. तुझं मन लगेच कसं? छोट. का? कारण तुला असं माहिती त्याचं जीवन काही बरोबर नाही, पण उपास धरून लोकांना इम्प्रेस करतोय. येस. कदाचित ते बरोबर पण असेल, पण त्याच्यामुळे आपला जीव जाळू नकोस. येस. तू आपला न्याय पण सांभाळ. येस. उपास नाही केला तरी चालेल एकदा, पण मनात येणारा कडू पण मार म्हणजे तो उपासासारखं आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं मन सांभाळणं हे खूप गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर सैतान तुमच्याकडे स्टॉक घेऊन बसलाय लोकांबद्दल. कोणाबद्दल? लोकांबद्दल. प्रत्येक माहिती तुम्हाला पुरवणार जागच्या जागी. असं आहे ते, तसं आहे ते, तसं आहे. तू हा बांध, बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, आपलं मन सांभाळ.
येस प्रेज द लॉर्ड. जो हालेलुया न्याय पण सांभाळणार त्याला प्रभू ब्लेस करणार. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं लक्ष न्यायपणाकडे नाही, आपल्या स्वभावाकडे नाही, वागण्याकडे नाही, बोलण्याकडे नाही, तो व्यक्तीची प्रार्थना थांबणार चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हालाही प्रश्न पडेल की आम्ही कुठे जातो, चर्चला जातो, लोकही म्हणतील तुम्ही कुठे जाताय, चर्चला जाताय, पण देव कोणाची प्रार्थना ऐकतो? न्यायीची प्रार्थना. काढा बरं स्तोत्र 34:15 मिळेल ना, स्तोत्र 34 आणि त्याचं 15 वचन रीड करू. 15 वचन. यहोवाचे डोळे न्यायीच्या कडे असतात. कोणाकडं? न्यायीकडे असतात. असं लिहिलं का जो चर्च जाण्याच्याकडे डोळे प्रभूचे? नाही आराधना करणारा, उपास करणारा नाही न्यायीकडे. कोणाकडे? न्यायीकडे सगळे बोला असतात. कोणाकडं? न्यायीकडे असतात. न्यायी म्हणजे कोण? मी तुम्हाला आता सांगितलं स्पष्टीकरण. न्यायी म्हणजे प्रभूचं काय धरणारा भय धरणारा. आणि वाईटापासून स्वतःचं संरक्षण करणार. येस वाईट नेहमी आमचं दार नॉक करणार. येस प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया नेहमी त्या वाईट विचाराला मारून आज्ञाकी करणं. प्रेज द लॉर्ड. त्याला हालेलुया. हवी नाही उद्यायचं. काय नाही उद्यायचं? हवी होऊ त्याला म्हणतात द्यायचं न्यायी नाही. पण आचार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शाऊलाच्या मनात राग उत्पन्न झाला. कोणाच्या प्रती? दाविदाच्या प्रती. का? कारण लोक म्हणले यांनी 1000 मारले, यांनी 10,000 मारले. त्यांनी तो राग काय केला पाहिजे होता? मारला पाहिजे होता. मग तो न्यायी पण आचार. येस दाविदाला पण संधी भेटली कोणाला मारायची? शाऊलाला मारायची. गेला मारण्यासाठी. मारलं का? नाही आपला मारलं. राग काय केला? कंट्रोल केला. म्हणजे त्यांनी काय आचारलं? न्यायी पण आचारलं. कमाल, किती लोकांना कळतंय. लोकांनी फक्त श्रेय दिलं. काय दिलं? श्रेय दिलं. श्रेय दिलं का त्यांनी 1000 आणि यांनी 10,000. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता चर्च बांधताना पण तसं होईल. कुणी 10,000 कुणी 5,000. एव्हा करू नका. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तर जास्त दिले पाहिजे होते. अरे जाऊ दे, प्रभू कळलं तर ऑटोमॅटिक देईल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण एव्हा नाही करायचा. आपला देणारा माणूस ते आपला देणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि माणसाने काय म्हणावं का आम्ही याला उंच केलं? Yes. प्रभूने आपल्याला उंच केलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, एव्हा येणार. काय येणार? हेवा येणार. आपलं मन जपायचं चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान काय टाकणार आपल्यात? हेवा टाकणार. एव्हा टाकणार नाही. तू माणसाकडे बघू नकोस, तू परमेश्वराकडे बघ. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही तुमचं मन सांभाळणार, देव इम्प्रेस होईल आणि देव तुम्हासाठी आकाश कपाटे उघडणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कोणाकडे पाहायचं? परमेश्वराकडे पाहिजे. प्रभूकडे पाहायचं, न्यायी पण आचारायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला परमेश्वर एकांतात बघतो. परत वाच. 15 वचन. यहोवाचे डोळे न्यायींच्याकडे असतात. म्हणजे नेहमी आम्हाला कोण बघतं? परमेश्वर पाहतो. 24 आवर्स आमच्यावर प्रभूचा कॅमेरा कसा आहे? लागलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही त्या समय त्या विचाराला कसं अडवलं, तुमचे 2 पॉइंट ऍड झाले. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुमच्या प्रियेच्या टायमाला तुमचे पॉइंट प्रभू गृहीत धरणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? तुम्ही जे नाही पण आचारता ना, परमेश्वर क्षणोक्षणी काय करतो? तो पाहतो. पाहतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू ते कॅल्क्युलेट करतो. काय करतो? मोजतो. अरे हा असं नेहमी वागतो का जणू ह्याला परमेश्वरच पाहतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या मनात पाहणार कोण नसतं, पण तुम्ही नेहमी असं दाखवता का मला कोण पाहतोय? परमेश्वर पाहतोय. हीच गोष्ट देवाला आनंद करते. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू दिसतोय का? नाही दिसत. पण नेहमी असं वाढणार नको, कशाला मी असं वाईट आणलं? जाऊ दे बाबा, हे प्रभू मला माफ कर. म्हणजे तो असं दाखवतो देव मला बघतोय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभूने ते पाहिलं, तुझी प्रार्थनाने पाहणार का? येस पाहणार. तुझी परिस्थितीने पाहणार का? येस पाहणार. 100% त्याचे डोळे आपल्याकडे येस असतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू माझा एवढं रिस्पेक्ट करतो, तुझी प्रार्थना कशी ओलांडणार परमेश्वर? Yes. तुझ्या प्रार्थनेला 100% देवा फळ देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 40 उपास तुम्ही कराल, चांगली गोष्ट, देवाच्या नावाला धन्यवाद. येस पण या 40 दिवसामध्ये न्याय पण आचारलं पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर उपास होऊन जाताल. कधी कधी अशा आम्हाला, जसं आम्ही प्रार्थनेला कुठे कुठे जातो, मग आम्ही सांगतो फास्टिंग करा. ते म्हणतात 40 झाले, 50 झाले, बिना चपली केले, सगळं केलं पण काय नाही आचारलं. न्यायी पण नाही आचरलं. नाही असं भेटतात नाही का, उत्तर नाही भेटत. ते प्रभूपासून दूर. आपण म्हणतो का हो सिस्टर, देवापासून दूर गेले? नाही, सगळे करून बसलो. येस काय म्हणतात? सगळं करून बसलो. चर्चला जाऊन आलो. उपास 7, 21, 40 जे बी 11, 51 आकडे सगळे करून झाले. आपले सगळे पास्टर बी जाऊन झालेत. पहिले चेन्नईला जायचो, आता कुठे जातो? पंजाबला. ते बी आपलं जाऊन, आपलं सगळं झालेलं आहे. सगळं करण्यापेक्षा तू काय आचारलं पाहिजे होतं? न्यायी पण. न्यायी पण. थोडंसं न्यायी पण घेऊन ये, बघ देव कसे ब्लेसिंग्स देत. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज न्यायी पण खूप इम्पॉर्टंट आहे. येस प्रेज द लॉर्ड. आज लोक फास्टिंग धरतात, पण काय नाही आपल्यात? न्यायी पण नाही. न्याय पण नाही, पवित्रता नाहीये, इमानदारी नाहीये. जर ते न्यायी पण आपल्यामध्ये नाहीये, आपलं मन साफ नाहीये, आपले व्यवहार चांगले नाहीयेत. आज अनेक लोकांचे काय चांगले नाहीयेत? व्यवहार चांगले आणि नाही. लोकांचे पैसे काय गेलेत? बुडवले. काय केलेत? बुडवले. घेताना प्रेमाने, कसं? प्रेमाने. आणि काही तेवढं असतात का त्याचं सोनं बी घेऊन टाकतील, देऊन टाक, घाण ठेवून ते, कसं ते? गहाण ठेवून. अरे बापरे. म्हणजे काहींचं वॉच पण असतं तुमच्याकडे. काय काय
तू म्हणला नाही, अरे नाही येतं का, ते गाड्या ती चेन आहे ते देऊन टाक. आपलं वाटतं कस काय ह्या लेवलला बोलू शकतं कोणी, पण लोक म्हणतात असे लोक असतात. मी म्हणतो तुम्ही तरी कसं ऐकलं असं. येस. कमाल, कळतंय का? म्हणजे काय काय लोक सांगतात का पास्टर आमचे ते दागिने गेले, कशासाठी? मला नाही, दुसऱ्या तू तुझे दागिने घाण ठेवून दुसऱ्याला देतो. तर तो मानला, म्हणजे त्याची नजर बघ कुठपर्यंत पोहोचली. कमाल, कळतंय चर्च? तुम्हाला आत्म्यात कसं राहायचं? हुशार राहायचं. तुम्हाला क्लेवर राहायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला खूप क्लेवर राहायचं, नाही तर तुम्हाला कोणी पण लुटून जाईल चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले व्यवहार कसे ठेवा? चांगले ठेवा. जर तुम्ही देवाचं भय धराल ना, तुम्हाला अशी वेळ येणारच नाही का विनाकारण तुम्ही लबाडी करावी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता जणांना खोटं बोलावं लागतं. काय करावं लागतं? खोटं बोलावं लबाडीवर लागतं. लबाडी, खोटेपणावर खोटेपणा. पण कुठं जातात? चर्चला. ते चर्चला जातात बी यासाठी काहीतरी रिलेशन तयार होतात. येस. म्हणजे एक धरला का दुसरा पकडायचं. कमान, किती लोकांना कळतंय? काही लोकांना चर्च येण्याचा उद्देश पण काय माहितीये का? इथं रेडीमेड मार्केट भेटून जात. येस. म्हणजे चेन बनवायची असती ना, ती कशी भेटून जाती? रेडीमेड. हे पटपट ओळखीचे भेटतात. आणि चर्च मध्ये असे लोक विश्वास टाकतात. येस. काय टाकतात? विश्वास ठेवतात. पण कधी प्लेस होत नाही चर्च. येस. का? कारण त्यांना येशूत मी म्हणलं ना, बाहेर भीक मागणारा समजतो. कारण तू कुठं बसला, बाहेर. पण आतमध्ये येऊन पण त्याची अवस्था बाहेर सारखीच आहे, तर मग विचार करणारी गोष्ट. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना कळतंय? अनेक चर्चेस बाहेर कोण बसलेले असतात? भिकारी बसलेले असतात. ते समजतं कुठं बसलेत, बाहेर म्हणून ते बसले. कशी आहेत. भिकारी आहे. पण आत बसलेला कसा पाहिजे? चांगला पाहिजे. पण त्याची अवस्था पण जर बाहेर बसल्यासारखी आहे, तर तू येशूला आत्मसात नाही केलं. येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून हालेलुया. तुझी अवस्था जो बाहेर बसलाय ना त्याच्यासारखीच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, जर मी चर्चला येतोय तर मला कळालं पाहिजे का आशीर्वाद नेमके आहे कशात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना कळतंय चर्च? आता तुमचं डंपरचं उदाहरण घेतो. तुम्हाला समजा मुरुमचा बिझनेस आहे, तुम्हाला अजून बिझनेस भेटायला लागला. मग तुम्हाला वाटतं यार अजून काय घेतली पाहिजे? गाडी. कमान, काय घेणार? अरे बिझनेस वाढायला लागला, काय घेतली पाहिजे? गाडी घेतली पाहिजे. मग चर्च, बिझनेस वाढतो, दुसरी गाडीची गुंतवणूक मला काय करावं लागेल? करावी लागेल. भांडवल लावल्याशिवाय अजून इन्कम येणार आहे का? नाही. सेम तसंच आहे ख्रिस्तामध्ये. जसं इश्यू कळतो, ब्लेसिंग्स येत आहेत, मग अजून न्यायपणाची भांडवल कर. येस. हालेलुया. आणि जेवढं न्याय पण भांडवल लावशील तेवढे आशीर्वाद येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, ते एकाच गाडीत सगळा बिझनेस होईल का? नाही होणार. तुला अजून गुंतवणूक करावी लागेल. सेम, तुला तुझं न्याय पण अधिक वाढवा लागेल. जेवढी भांडवल लावशील तेवढा इन्कम येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गीत आमची भांडवल कशी होती? कमी होती. प्रभू एवढ्यातच भरपूर दे. कसा भेटणार? तुला तरी बिझनेस भेटतो का तेवढा? नाही भेटत. कमॉन, भेटतो का? तुम्हाला काय लावावं लागतं? भांडवल. मग आपण हे तोड ते मोड आणि अजून एक गाडी घेऊन टाक. का? भांडवल लावल ते इन्कम येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आपण म्हणतो उत्तम व्यापारी, येस. शहाणा व्यापारी, त्याला माहिती बिझनेस कसा करायचा. हाच बिझनेस इश्यू मध्ये कर. येस. न्याय पण आचार, ब्लेसिंग्स येत आहेत, अजून आचार अजून येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढं न्याय पण आचारशील तेवढे आशीर्वाद तुझे मोकळे होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कृपा आहे, अद्भुत आशीर्वाद आहेत जिथे तुम्हाला काही करावं लागणार नाही, पण ते टिकले तर पाहिजेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, ते कृपेचा पण आहे. कसा आहे? कृपेचा पण आहे. आता कोणच पुरवतोय आम्हाला? परमेश्वर पण जर ते पुरवतोय. टिकत नाही आणि आम्ही पुढे जात नाही तर मग न्याय पण आलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना कळलं? मी दोन्ही बाजू मांडतो. परमेश्वर असा पण आहे का ते विधिवन्न शेती केली ना काय केलं तरी कुणी पुरवलं? परमेश्वराने पुरवलं. कमॉन, कुणी पुरवलं? परमेश्वराने. पण एक टाइम दुष्काळ गेल्यानंतर परत काय करावं लागेल? काम शेती करा- करावं लागेल ना. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव कृपा बी देणार आहे, पण जे देव देतो ना ते वाढवता आलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते वाढवायचं कसं हे परमेश्वर वचन आम्हाला शिकवतं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. न्यायपणामध्ये ताकद आहे चर्च. येस. न्यायची प्रार्थना कोण ऐकतो? परमेश्वर ऐकतो. परमेश्वर ऐकतो. त्याची प्रार्थनेत ताकद असते. येस. आणि फक्त त्याच्यासाठी नाही, त्याची प्रार्थना दुसऱ्यांसाठी पण गृहीत धरली जाते. येस. आमेन. हा आशीर्वाद आहे न्याय व्यक्तीला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे स्वतः तो ब्लेस होणारच होणार, पण तो ज्याच्यासाठी हाक मारल ना प्रभू त्याची पण प्रार्थना अप्रूव्ह करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्हाला न्याय पण मिळवायचा स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी पण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रभूने ते ओझं तुमच्या हातात त्यांचं दिलंय चर्च. येस. का तुमच्या प्रार्थना त्यांसाठी ब्लेसिंग्स बनावेत. येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून हालेलुया. तुम्हाला डबल न्याय पण आचारायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जसं तुम्ही हे कराल तुम्ही आशीर्वाद पाहणार. येस. येशू पूर्ण करण्याचे देवाचं कमिटमेंट आहे. तुझ्या प्रार्थनेला प्रभू गृहीत धरणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, दाविदाकडे बघून त्याच्या पुढच्या प्रत्येक जनरेशनला प्रभूने ब्लेस केलं. काय होतं शल्मोनामध्ये 1000पेक्षा जास्त बायका होत्या त्याच्या. येस. कोणाच्या? शल्मोनाच्या. पण कोणाला कमिटमेंट देऊन बसला? दाविदाला. कोणाला? दाविदाला. हा, तुझ्यापासून आता तो हे राज हे खुटणार,
नाही. प्रभू त्याला ब्लेसिंग्स दिल्या. एकदा तुम्ही जे न्याय पण आचरणार ना ते ब्लेसिंग्स तुम्ही कमावणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज जे तुम्ही स्टँड घेताल येशू मध्ये हा व्यर्थ नाही. हे न्याय पण प्रभू ब्लेस करणार कारण देव सतत आम्हाला काय करतो पाहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं इथपर्यंत काय आचरायचं. न्यायी पण आचरायचं. नेहमी आपलं बोलणं आपलं वागणं एकमेकांच्या प्रती आपले विचार दृष्टिकोन आपल्या जरी मनात नसेल पण चार चौघ असे भेटतात आणि येऊन तुमच्या मनात दुसऱ्यांबद्दल काहीतरी वाईट टाकून जातात तिथून पण पळ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या मनात काय नव्हतं पण काही अशी रिकामटेकडे असतात का त्यांचं कामच असतं की ह्याचं घ्यायचं त्याच्या मनात काय करायचं टाकायचं. अशा लोकांपासून पण काय करायचं चर्च वाचायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं मन शैतान काय करणार दूषित करणार गडबड करून टाकणार जे कोण तुझं न्याय पण विस्कळीत व्हावं आणि आशीर्वाद तू गमून टाकावे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो हे देवाच्या माणसा तू तर यापासून काय कर पळ. कोणत्या माणसा. देवाच्या माणसा. तिमोथीला तो काय म्हणतो हे देवाच्या माणसा. देवाच्या माणसाला म्हणू लागतं तू काय कर पळ. आपलं पळावं लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे सैतानाला माहितीये याची ताकद कशात आहे. येस. याने जर पवित्रता धरली ना देवाला करावं लागणार. येस. म्हणून आम्ही पवित्र राहू नये म्हणून तो वेळोवेळी असे प्रयत्न करतो की आमचं मन डिस्टर्ब होऊन जावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं मन मग साफ आहे पण विनाकारण असा कोणी मूर्खपणा करणार तुमचं माइंड कसं होणार डिस्टर्ब होणार. तू तुझं नाही पण घट्ट धरलंय येस. पण त्याची मूर्खता तो काय करत राहिला नाही सोडत राहिला नाही मग सैतान तुला चवतळून लावतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग त्या टायमाला पण आपलं आत्मिक संतुलन कसं ठेवायचं संतुलित ठेवायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळतं मी जे बोलतोय. तुझं मन कसं आहे साफ आहे ओके चाललंय पण याचा मूर्खपणा काय होत नाही जात नाही याचा वायफटपणा जात नाही. इनडायरेक्टली सैतान तिथून तुझ्यावर आक्रमण करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुला डिस्टर्ब करेल का तुझी मानसिकता तू काय करावी घालून लावी का तुझी मानसिकता धरून राहिल्या तुझं न्याय पण धरलं आशीर्वाद तुझ्या वाटेने येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च आपलं न्याय पण आपण टिकवायचं. Yes. सैतान अवती भोवती असा खेळ खेळत राहणार का तुझं मन विचलित व्हावं तुझं मन डिस्टर्ब व्हावं आणि तुझी पवित्रता तू सोडून टाकावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च कोणाचं काम आहे आपलं काम. हा नाही तुम्हाला फक्त वाटत मी कुठे चाललो चर्चला चाललो. आणि आता किती उपास पकडणार 40 उपास. हा 40 उपास पकडलं म्हणजे आपलं काम झालं नाही. उलट जास्त न्याय पण येऊ दे तुझ्यामध्ये. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा 2 व्यक्ती मंदिरात गेले किती 2 व्यक्ती. हा वाचू या ठिकाणी आपण लूक 18:10 पासून एक होता परुषी आणि एक होता जाकातदार. हा वचन 2 मनुष्य प्रार्थना करायला वर देवळात गेले. हा किती मनुष्य 2 मनुष्य. ये शिमोन दोघं या 2 व्यक्ती किती व्यक्ती 2 व्यक्ती. एक परुषी आणि एक कोण होता जाकातदार. जाकातदार. सगळे बोला एक परुष आणि आणि दुसरा जाकातदार आता दोघे कुठे गेले मंदिरात गेले. म्हणजे दोघं चर्चला जाणार आहेत येस. दोघे प्रार्थना करणार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे दोघं पण धार्मिक आहेत. येस. कमॉन किती लोकांना कळालं 2 व्यक्ती मंदिरात गेले कशासाठी प्रार्थनेसाठी. म्हणजे दोघे कुठे जातात चर्चला. दोघं पण काय करतात प्रार्थना. मग दोघं पण कसे आहेत सेम. दोघंही धार्मिक आहेत. येस. पण धर्मी कोण येस. प्रभूने अंतर सांगितलं चर्च. प्रेज द लॉर्ड. पुढे हालेलुया. जाऊया आपण 11 वचन. पुरुषाने उभे राहून आपल्याशीच अशी प्रार्थना केली हे देवा मी तुझे उपकार मानतो कारण इतर माणसे जी लुटारू अन्यायी व्यभिचारी त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तो आपली धार्मिकता मोजून दाखवतो कोणाला देवाला. का इतर लोकांसारखा मी नाही आणि इतर तर सोड हा जो उभा आहे ना आज माझ्या बरोबर मंदिरात याच्यासारखा पण मी नाही पण प्रार्थना करतो. Yes. काय करतो प्रार्थना आता करतो. पाहायची धार्मिकता या व्यक्तीपेक्षा जास्त आहे. Yes. कशा प्रकारे दोघं फक्त कुठं आले चर्चला आले. आणि दोघं काय करणार आहेत प्रार्थना करणार. ह्या लेवल पर्यंत दोघं कशी आहेत धार्मिक आहे पण याची धार्मिकता अजून पुढे आहे. येस. थोडं वाचू पुढं आपण 12 वचन. आठवड्यातून मी 2दा उपास करतो. किती वेळेस 2दा. याचे उपास पण नाहीत. येस. हा 2 बाबतीत बरोबर आहे फक्त चर्च आणि प्रार्थना हा याच्यापेक्षा पुढे आहे. उपासामध्ये पण आहे किती 2 उपास. 2 उपास. पुढं जे काही मला मिळते त्या सर्वांचा 10वा भाग मी देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च ही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्याकडे जे काही मी करतो त्या सर्वांचा 10वा भाग. मग चर्च हा किती मोठा धार्मिक आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण पुढे काय झालं हा प्रार्थना करू लागला कोणाकडं देवाकडे. वाचूया 13 वचन. जकातदार तर दूर उभा राहून वर आकाशाकडे डोळे लावायला देखील धजेना पण तो आपल्या उरावर मारून घेऊन म्हणाला हे देवा
मज पाप्यावर दया कर. ओके, आता लक्ष द्या. हाही प्रार्थना करतो, हाही प्रार्थना करतो, दोघे चिवटा जातात, पण याच्याकडे काही एक्स्ट्रा क्वालिटी आहे. येस. उपवास आहे, दशमांश आहे, पण हा फक्त प्रभूला म्हणतो, वरती बघत नाही. कारण तो म्हणतो माझी योग्यता नाही. आणि याला वाटतं का मी योग्य आहे, येस. मी कसा आहे. योग्य आहे. हा पण एक प्रकारचा काय चर्च पापी गर्व आहे. Yes. काय आहे? गर्वच आहे. आणि येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याला गर्व आहे. याला काय आहे? गर्व आहे. गर्व आहे का मी एवढं करतो ना तर देवाने केलंच पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या प्रार्थनेचा गर्व येऊ देऊ नका. येस. आणि आपलं चांगुलपणाचा पण काय येऊ देऊ नका. गर्व. नाही तर कधी कधी तुम्ही चांगलं वागता ना, मग त्याचं पण सर्टिफिकेट कोण देतो? सैतान देतो. तू फारच चांगला आहे रे. येस. तर चालू का सगळ्यांना चांगलं पण सांगायला. मग हे चांगलं पण काय करायला करतो हा, सांगायला स्टार्ट करतो. तो पण एक प्रकारचा काय येऊन जातो, गर्व येऊन मग जातो. लोकांना प्रश्न पडतो का देव ब्लेस करतो का चांगुलपणा तुला ब्लेस करतो. येस. अशा बाबतीत आपण एकच म्हणायचं का मी चांगला नाही, माझ्या प्रभूमुळे मी चांगला आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाचं श्रेय मी चोरता कामा नये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी नंबर आहे, मी प्रार्थनेत मला ओढणारा परमेश्वर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणत लोक काय म्हणतात साक्षी येताना, पण आशे उपास केले 3 दिवस, काय सांगू तुम्हाला. मग देव दिसतो का त्या उपास प्रार्थनेत? नाही दिसत. कोण दिसतो? स्वतःच दिसतो. ते व्यक्तीचे कष्ट दिसतात. मग असं वाटतं त्यांचा देव किती कडक आहे. म्हणजे माणसाला पार त्याचे आतडे पार खाऊन म्हणजे उपाशी राहून पार हे होतात. मग यांचा देव काय करतो? ब्लेस करतो. आपण असं म्हणावं का देवाच्या कृपेने मी काय केले? उपवास केले. देवानेच मला शक्ती पुरवली. प्रेज द लॉर्ड. पण काहींच्या साक्षमध्ये प्रभूचं नावच नसतं, फक्त Yes. कोण असतं? स्वतःच असतात. असे उपास केले काय सांगू तुम्हाला. असंच वाटतं ते साक्षीच काय करावी लगेच. स्टॉप. तुला आताच लगेच सांगावं की बाबा ही साक्ष बरोबर नाही. तुझ्या साक्षात देव पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कळतं ह्याला एक कॉन्फिडन्स आला, गर्व आला, पण हा वरती पण पाहायला धजत नाही. पण प्रार्थनेत आहे, येस. पण चर्च मध्ये आला, हा पश्चाताप करतो आणि हेवा करत नाही. काय करत नाही? हेवा करत नाही. देवाने कोणाची प्रशंसा केली? त्या पाप्याची. सगळे बोला कोणाची? त्या पाप्याची. मग दोघे धार्मिक नाही का? येस आहे. पण धर्मी कोण आहे? तो पापी. सगळे बोला कोण आहे? पापी. किती लोकांना फरक समजला. हा प्रथा पाळणार आहे. काय पाळणार आहे? प्रथा पाळणारा. आणि हा न्याय पण आचरणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजलं. तुम्ही फक्त चर्चला येता, प्रार्थना करता, उपवास करता, दान धर्म देता, पण जर प्रीती नाहीये, समंजसपणा नाहीये, तर मग तुम्ही फक्त धार्मिक आहात, तुम्ही धर्मी नाही. प्रेज द लॉर्ड. तो हालेलुया. म्हणतो न्यायी पण आचार. येस. काय आचार? न्यायी पण आचार. कमॉन, कळलं. देवाने किती सुंदर शिकवलं का दोघंही धार्मिक आहेत, पण धर्मी हा व्यक्ती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा आज आम्ही पण कुठे आहेत? चर्चला येतो. काय करतो? धार्मिक पण. प्रेयर येते, वर्शिप येते, चांगली गोष्ट आहे, पण तुझ्यात पवित्रता किती आली? येस. तू किती समंजस झाला हे कोण चेक करतं? परमेश्वर आणि पाहतो. जेवढं आध्यात्मिक तुम्ही मॅच्युअर्ड होणार तेवढं प्रभूचे आशीर्वाद येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च ना. अजून एक मी तुम्हाला एक रेफरन्स सांगतो या ठिकाणी. किती लोकांच्या लाईफ मध्ये साक्ष घडली, प्रभूने ब्लेस केलंय. पहा, 2 साक्ष तुम्हाला समोर ठेवतो. एक परुषी होता शिमोन नावाचा, येस. त्याला कोड झालं आणि कोडात तो काय होणार होता? मरणार होता. आणि एक व्यभिचारी स्त्री होती जी पापात काय होणार होती? मरणार होती. परमेश्वराने काय केलं? दोघांचा पण प्राण काय केला? वाचवला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोघांचा प्राण काय झाला? वाचवला. ना बायबल सांगतं एकीला प्रभू म्हणला परत काय करू नकोस, पाप करू नको. आणि जस तो शिमोनच्या घरी जेवायला आला आणि ती तिथं अलवस्त्र घेऊन आणि प्रभूची महिमा करू लागली, तर हा व्यक्ती ज्याचा प्राण कुणी वाचवला? परमेश्वराने वाचवला. आता तो त्या स्त्रीचा पण हेवा करतो. कोणाचा? परमेश्वराचा. पण. तुला कळत नाही का तुझे पाय नेमके कोण हे करत? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाहता फरक काय? साक्ष कोणाकडे आहेत? दोघांकडे पण पण आहे. न्याय पण कोण आचरत? ती स्त्री. का तिने आपलं पाप काय केलं? सोडलं. पण हा व्यक्ती आपल्यातून हेवा सोडत नाही. साक्ष आहे पण अजून न्याय पण नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साक्षाच्या बेसवर तुम्हाला स्वर्गात घेणार नाही. मग तुमची साक्ष किती मोठी असू द्या, साक्ष बरोबर न्याय पण पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना फरक समजला? मी परत सांगतो वाटलं. देव प्रार्थना काय करतो? ऐकतो. पण ह्या बेसवर तुम्हाला स्वर्गात घेणार नाही. तुम्हाला न्याय पण आचारावं लागेल. तिला म्हणला परत पाप करू नकोस. तिने आपलं पाप काय केलं? सोडलं. म्हणजे तिने काय आचारलं? न्यायी पण आचारलं. आणि ज्यावेळेस तो तिच्या घरी गेला आणि तो म्हणतो का अरे या स्त्रीच्या बरोबर तू कस काय घेऊ शकतो? म्हणजे तू कोडी होता, तुझ्या जवळ मी आलो, तुला ते चाललं, पण आता तुला हे चालला ना. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना फरक समजला? कोड्याला कुणी बरं केलं? येशूने बरं केलं. कोड्याला कुठे ठेवायचे? गावाच्या बाहेर म्हणजे ठेवायचे. तुला बरं काय तुझ्या जवळ यायचं ते ओके, आणि हिला मी जवळ केलं हे ओके नाही का? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, हेवा कळतो का? येस.
आपलं भेटलं तर कसं आहे, चांगलं. आणि आपल्याला नाही भेटलं तर वाईट. कमाल, किती लोकांना कळतंय. अनेक वेळेस असं काही घेताना पण आपल्याला भेटू द्या मग दुकान बंद होऊ द्या. आपलं भेटलं तर काय लगेच दुकान बंद होऊ दे. बंद कर बंद कर बंद कर. कमाल, किती लोकांना कळतंय. आपल्याला असेल तर लगेच ते झालं पाहिजे, पटकन झालं पाहिजे. आपलं झाल्यानंतर लगेच दार. बंद. बसमध्ये पण तसं व्हायचं ना, खाली सीट काय करायचो आपण, शोधायचो. आपल्याला खाली भेटली तर चांगलं. लगेच दुसऱ्या बाजूला लगेच बॅग. आपलं झालं, बस झालं. देवा काही पण करे, रिकामी सीट दे. देवाने रिकामी दिली पण दुसऱ्याचं घेणं देणं तुला नाही. लगेच दार बंद करून, चल रे गाडी काढ गाडी काढ गाडी काढ. आपल्यासाठी प्रार्थना कर, प्रभू 2 मिनिटं गाडी काय कर, स्टॉप कर. आपलं झालं तर आपलं काम संपलं. किती कोणा कळतं. न्याय पण नाही, काय नाहीये. न्यायी पण नाही. स्वतःचा विचार करता पण दुसऱ्याचा विचार नाही. आपण दुसऱ्याचा पण विचार केला पाहिजे. चर्च, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू जर कोडात मारणार होता, तुला आपले लोक विचारत नव्हते पण त्या तुला देवाने दया दाखवली. तसंच ती पण कशा जगत होती, पापामध्ये, आणि देवाने तिला दया दाखवली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला जवळ केलं चालतं, तिला जवळ केलं तुला चालत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही पण आहे का, नाही. हेच देवाला आवडलं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू त्याच्या घरात आहे, येशू त्याच्या घरात आहे. प्रशंसा कोणाची, त्या स्त्रीची. आज सेम आहे. येशू आमच्या जीवनात आहे, पण प्रशंसा कोणाची झाली पाहिजे. येस. नाही, माझा विषय नाही काढला. येशू कोणाच्या घरी गेला, शिमोनाच्या घरी गेला. त्याच्या घरी जाऊन प्रशंसा त्यांनी कोणाची केली, त्या स्त्रीची केली. आज कोणाच्या घरात येशू आहे, आपल्या घरात. मग प्रशंसा पण कोणाची झाली पाहिजे. आपली. न्याय पण आचारशील तर ते तुझी प्रशंसा करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय आज न्याय पण असणं खूप गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा समय जवळ आहे, देव मला नक्की स्वर्गात घेऊन जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकाने आपल्या न्यायपणावर काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इव्हन अर्पण दशमांशामध्ये एका स्त्रीने आत्म्यातून दिलं. कसं दिलं, आत्म्यातून भाग दिलं. पडतं दिलं नाही. म्हणून प्रभूने तिची सराहना नाही केली, बाकीची सराहना नाही केली. कोणाची सराहना, तिची विधवेची. सराहना. की तिने आपल्या उपजीविकेतून देवाच्या प्रेमासाठी तिने दिलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही नाही, हाबेल, प्रभूने हाबेलाचं अर्पण काय केलं, स्वीकारलं. स्वीकारलं. कारण त्यांनी अंतःकरणातून कसं, अंतःकरणातून चांगल्या भावनेने कोणाच्या गौरवासाठी दिलं, देवाच्या दुसऱ्याने फक्त गौरवासाठी. भाग पडतं म्हणून दिलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यात जर प्रेम नाहीये, काय नाहीये, प्रेम जे तुम्ही नाही. देवासाठी करताना त्यात काय पाहिजे, प्रेम पाहिजे. प्रेम इम्पॉर्टंट आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने आमच्यावर काय केली, प्रीती केली. भाग पडतं म्हणून देवासाठी काहीच करू नको. त्यांनी Yes. प्रीती केली ना, तू पण प्रेमानेच देवासाठी कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं. जस्ट तुम्ही प्रेम कराल ना, न्याय पण ऑटोमॅटिक येणार. येस. आमेन. आणि जस्ट तुम्ही भाग पडतं म्हणून तुम्ही कराल ना, चर्चला याल ना, कधीच न्याय पण तुमच्यामध्ये येणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी लोक कशा चर्चमध्ये येतात, भाग पडतं. काय पडतंय, भाग पडतं. सुरुवातीला भाग पडतं चांगलं आहे, येस. पण हळूहळू काय आलं पाहिजे, इंटरेस्ट आला इंटरेस्ट पाहिजे. आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हालेलुया. लक्ष द्या का माझा न्याय पण मी मिस तर करत नाही ना, माझ्या न्यायपणाकडे मला लक्ष दिलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. आणि हालेलुया. आता उपास जसं चालू आहेत, जकातदारांनी परुषांनी किती उपास केले, 2 उपास. पण आपल्या मनावर काम केलं का. नाही केलं. आता या उपासात आपण स्वतःच काम करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जे पाहिजे ना ते नंतर मागा, तुमच्या न्यायपणावर लक्ष द्या. तुम्हाला जे पाहिजे ऑटोमॅटिक देवबाप देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. न्यायकडे कोणाचे डोळे आहेत, परमेश्वराचे डोळे ऑटोमॅटिक आहेत. त्याला माहिती तुझं मन कशात अडकले, देव Yes. ऑटोमॅटिक ते देईल. आमेन. पण तू ते कर जे प्रभूला आनंदी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून 40 दिवस सैतान बी प्रयत्न करल का जीभ बिघडावी, येस. नजर फिरावी, विचार करत व्हावे. पूर्ण नियंत्रण आण प्रभूचं. पडशील परत उठ, पडशील परत उठ, पण देवाला सोडू नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका दिवसामध्ये परफेक्ट बी कोणी होणार नाही. येस. पण जसं तुम्ही पडता तुम्हाला जाणीव झाली पाहिजे का देवा चुकलो बरं का, मला परत उभं राहायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परफेक्ट कोणी नाही, पण देवाचा आत्मा सोडत पण नाही. येस. तुम्ही चुकाल, भटकाल, अरे प्रभू कसं काय जाऊ दे प्रभू, आता मी नाही करत, मी योग्यतेचा नाही. पवित्र आत्मा म्हणून नाही, तू परत उभा राहा, तू येस. परत उभा राहा, तुला मी नियंत्रण देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा पडाल, दोनदा पडाल, तीनदा पडाल, पवित्र आत्मा तुमची तळमळ बघणार, काय याला खरंच बाहेर पडायचं, देव त्याला बाहेर काढणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या मिस्टेक्स आम्ही केल्या, प्रयत्न केला प्रभू चालण्याचा, नव्हतं होत. मग असं वाटत जाऊ दे प्रभू, तुझी योग्यतेचा मी नाहीये, तू दुसरा बघ, माझ्याकडून नाही होणार आहे. पण परमेश्वर इन्करेज करायचा, प्रयत्न कर, प्रयत्न कर, प्रयत्न कर. पण प्रभू जाऊ दे, मला खराब वाटतं,
का तुझं सत्य मला माहित असून जर मी वारंवार तेच पाप करतो, तेच वाईट करतो आणि मी तरी प्रार्थना करतो, हे मला पटत नाही. परमेश्वर तुम्हाला मोटिवेट करणार, येस परत परत ढकलणार, परत परत उभं करणार. एक टाइम असा येईल कधी तुम्हाला स्थापित करणार. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया देव पण प्रयत्न बघतो याची, त्याला किती इच्छा आहे, इंटरेस्ट आहे देवाच्या गाठी उभं राहण्याचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया एका दिवसात कुणी परफेक्ट होत नाही, पण प्रयत्न किती आहेत हे परमेश्वर बघतो. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया असं होईल, तुम्ही आज निर्णय घेतला, आता चर्च सुटल्यावर तुमची परीक्षा होणार. येस आता लगेच कधी लगेच हा होऊ शकतं, घरी फोनद्वारे कुठेही काहीतरी सैतान घुसरू शकतो. संतुलन परत काय होऊन जाईल, बिघडून जाईल. आपलं बी कंट्रोल मिस. पवित्र आत्मा परत येईन 12-1 वाजता. अरे काय केलं होतं आज, असं व्हायचं. सकाळी प्रे करायचो घरी, सकाळी 5:30ला उठायचो, नंतर 6:15 ट्रेनमध्ये परत धक्काबुक्की. मग कोणी बी छोटा मोठा येऊन दादागिरी करायला वाटतं, एक हाताचा नाही प्रभू हा, आपण कसं काय ऐकून घ्यायचं. ट्रेनमध्ये तसं व्हायचं. आणि सकाळी 9 वाजता परत तिथं ऑफिसमध्ये प्रार्थना. असं वाटतं प्रभू आपण योग्यतेचे नाही आहेत. सकाळीच काय केली होती प्रार्थना, आणि ट्रेनमध्ये परत तेच. आणि 2-3 दिवसात असं व्हायचं. मग असं वाटतं प्रभू नाही होणार आपल्याकडून, नाही होणार आपल्याकडून. पण देव मोटिवेट कर, सोडू नकोस, प्रयत्न कर, प्रयत्न कर, प्रयत्न कर. देव नियंत्रण आणतो चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया चर्च संघर्ष एक टाइम राहणार. देव पण तुमची परीक्षा होऊ देणार, आणि परीक्षेतच देव माणसाला काय करतो, तयार करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया त्यासाठी तुम्हाला फाईन करणार. कसं करणार, तयार करणार. आणि तुम्ही पण दुसऱ्यांना समजून घेणार चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया काय करणार, समजून घेणार. नाही तर तुम्हाला समजून घ्यायची वृत्ती कधीच नसतात दुसऱ्याला. तुम्ही Yes. एका दिवसात रिझल्ट मागतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया आज अनेक जण दुसऱ्यामध्ये कसा रिझल्ट मागतात, लगेच. लगेच रिझल्ट पाहिजे. अरे तू किती वेळेस पडला, येस कोण पडलो का नाही पडलं आपण, आम्हाला किती टाइम लागला. संयम दर ते पण बदलतील. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया आम्हाला सहनशीलता पाहिजे, संयम पाहिजे. लॉर्ड तुम्हाला ट्रेन करणार, येस आणि जसे न्याय पण तुमच्यामध्ये स्थापित होईल, लॉर्ड तुम्हाला मोठ्या ब्लेसिंग ब्लेस करणार. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया आज न्याय पण खूप इम्पॉर्टंट आहे. येस प्रेज द लॉर्ड. जर ते हालेलुया असेल तर लॉर्ड आम्हाला काय करेल, ब्लेस ब्लेस करेल. करेल. लास्ट एक एक्झाम्पल देईल. बायबल सांगतो शमरोना, तो इस्रायल मधून एक व्यक्ती कुठे चालला होता, शमरोनाकडे, सॉरी यरिओकडे. आणि वाटेत एक व्यक्ती अधमेल्या अवस्थेत काय झाला होता, पडला होता. याजक आला आणि लेवी लेवी आला. दोघंही आले, दोघांनी पण पाहिलं, आणि दोघं पण काय झाले, निघून गेले. आता याजक आणि लेवी म्हणजे दोघं पण कसे आहेत, धार्मिक. धार्मिक आहे, कसे आहेत, धार्मिक पण आहे. शमरुनी कसा आहे, शम्रोनी आहे. कदाचित त्यांचे विधी वेगळे असतील, म्हणून Yes. आपण त्याला धार्मिक म्हणू शकत नाही. नाही. पण त्या व्यक्तीने, जो यहुदी नाहीये, त्या व्यक्तीने त्याची काय केली, चर्च काळजी मदत घेतली. केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया भले तो धार्मिक नाहीये, पण तो धर्मी आहे चर्च. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, किती लोकांना कळतं चर्च. याजक आला, लेवी आला, बघून काय झाले, निघून गेले. निघून गेले. पण लोक त्यांना काय म्हणतात, धार्मिक. धार्मिक पण धार्मिकतेचे गुण आहेत का त्यांच्यात, नाही. जर गुण नाहीये तर तुमची धार्मिकता काही कामाची नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया लोक तुमचं बाह्य स्वरूप पाहत नाही, तुमचे गुणावर परमेश्वर प्रेम करतो. Yes. लोक पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया एखाद्या व्यक्तीबद्दल आपण असं म्हणत नाही फार भारी राहतो हा. आपण तो याचा स्वभाव चांगला आहे, येस हा मोकळ्या मनाचा आहे, हा उदंड मनाचा आहे. आपण त्याच्या क्वालिटीजवर प्रेम करतो. प्रभू पण कशावर प्रेम करतो, आपल्या गुणांवर. गुणांवर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, किती लोकांना कळतं चर्च. आपला पण मित्र किंवा मैत्रीण तीच असती ज्याचे विचार आपले काय होतात, जुळतात, जुळतात. प्रभूला पण असेच लोक पाहिजेत का त्याचे आणि त्याचे विचार काय झाले पाहिजेत, जुळले पाहिजे. जुळले पाहिजे. मग आम्हाला कोणाचं मन पाहिजे, परमेश्वराचं मन. म्हणून चर्च या उपास प्रार्थनेत प्रार्थना करा का प्रभू, मी जे उपास प्रार्थना करेल, नक्की आमची लिस्ट मोठी असेल, काही हरकत नाही. देव तुमची प्रार्थना नक्की ब्लेस करेल, पण माझा फोकस न्यायपणावर. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया असं काय आहे जे प्रभूला न आवडणार आहे, मला चर काम करायचं. प्रेज द लॉर्ड. या 40 फास्टिंगचा आम्ही तेच माझा मेसेज आहे का आपल्यात असं काय आहे, सिक्रेट पाप. कोणतं पाप, सिक्रेट पाप. बाप्तिस्मा घेऊन पण लोक पापात आहेत. कशात, पापात आहेत. ते रेफरन्स प्रभूने मला दिलेत का बाप्तिस्मा घेऊन पण लोक पापात आहेत. येस आणि आतापासून नाही, हे कधीपासून आहे, पूर्वीपासून. तुमचे असे पाप जे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही चर्चला येता, प्रभू वचन घेता, तुम्हाला माहिती आहे का मी चुकतोय, त्याच्यात देवाची इच्छा की तू काम कर. येस प्रेज द लॉर्ड. फक्त हालेलुया एवढं म्हणून नाही जमणार का प्रभू चुकलं माफ कर, त्याच्यात तुला कामच करावं लागेल. येस आणि 40 दिवसात तू समर्पित हो, लॉर्ड तुला स्ट्रेंथ प्रोव्हाइड कर. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, किती लोक आचरतील न्याय पण, येस कसोटी होईल. तिथे कोणासाठी उभं राहायचं, देवासाठी उभं राहायचं. देवासाठी उभं राहायचं का नाही. देवाचं वचन माझ्यात पडू देणार नाही. जो Yes. देवाचं वचन उचलेल त्याची प्रार्थना देवा उचलणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. कमॉन, हालेलुया उभं राहूया आपण.